हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या संदर्भात जर 20 तारखेला जी-आर येऊन सुद्धा सरकारने काल 21 मे ला वितरण सुरू केलं नसेल, तर मग ज्या बहिणींना आतापर्यंत पैसे भेटलेले नाहीये मार्च आणि एप्रिल हप्त्याचे, तर त्या आता अपात्र झालेल्या आहे का? पात्र असूनही त्या लाडक्या बहिणींना लाभ मिळाला नाही, तर त्यांचा लाभ बंद केलेला आहे का? मग जर त्यांना सरकारला जर लाभ सुरळीत द्यायचा नव्हता लाडक्या बहिणींना, तर मग जी-आर कशाला? ऐनवेळी, कोणत्याही वेळी, कधीही, केव्हाही हा जी-आर प्रसिद्ध करतो. पहिले वितरण होते, नंतर जी-आर येतो. तर का लाडक्या बहिणींना का बरं त्यांनी एक संभ्रमात ठेवलेला आहे, की जी-आर आल्यानंतर तुम्हाला वितरण करतो. त्या जी-आर मध्ये 10 तारखेच्या आत सगळ्यांनी आम्हाला पैसे द्यावे. सोबतच एस-सी, एस-टी कम्युनिटीसाठी, अनुसूचित जाती जमातीसाठी आम्ही वितरण करणार आहोत. अशा का लाडक्या बहिणींना एक संभ्रमामध्ये ठेवावं, रुमर्स पसरावे? तर या सरकारला शोभतं का? हे महाराष्ट्राचं सरकार ढोंगी आहे, मतलबी आहे, नालायक आहे, बोगस आहे. तर या सरकारने लाडक्या बहिणींना अपात्र का केलं, हे प्रश्न विचारणं अत्यंत गरजेचं आहे. अन्यथा लाडक्या बहिणींनो, ज्याही बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत या महिन्यामध्ये, तर पुढच्या महिन्यांमध्ये तुम्ही सुद्धा अपात्र ठरू शकता. ज्या बहिणी आता पात्र ठरल्या, त्यांना लाभ भेटलेला आहे, तर म्हणून तुम्ही आवाज उठवणं गरजेचं आहे. तुम्ही प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये जाऊन प्रश्न विचारणं गरजेचं आहे. आणि जर लाडक्या बहिणींनो, जर या या सरकारला, या नालायक सरकारला जर आपण प्रश्न विचारले नाही, तर हे कधीही काहीही करू शकतं. म्हणून समजून घ्या, या वेळेसचा हप्ता आला नाहीमुळे लाडक्या बहिणींच्या मनामध्ये भयंकर आक्रोश निर्माण झालेला आहे. तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. बघा लाडक्या बहिणींनो, मी काही प्रश्न काढलेले आहेत या सरकारसाठी. या प्रश्नांचे उत्तरे या प्रश्नांचे उत्तरे सरकारने द्यावे म्हणजे द्यावे, द्यावे म्हणजे द्यावे. ते मग महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी द्यावे किंवा महाराष्ट्राच्या ज्या आदितीताई तटकरे आहेत यांनी द्यावे. कारण आदितीताई तटकरे स्वतः महिला असून या महिलांच्या समस्या समजून घेत नाही आहेत. तर समजून घ्या, या महाराष्ट्रामध्ये या बहिणींचा वाली कोण, महाराष्ट्रामध्ये जे ही गोर गरीब लोक आहेत त्यांचा वाली कोण असणार आहे, हे सगळं बघणं अत्यंत गरजेचं आहे. बघा लाडक्या बहिणींनो, माझा सर्वात पहिला प्रश्न आहे, पात्र बहिणींना अपात्र का केले? ज्या पात्र बहिणी आहेत त्यांना अपात्र का केले? ज्या पात्र बहिणी आहेत त्यांना सरकारने अपात्र का केले? याचं उत्तर आपल्याला पाहिजे म्हणजे पाहिजे. दुसरा प्रश्न आहे, लाडकी बहीण योजनेसाठी वर्षभरासाठी 26,500 कोटी इतका निधी मंजूर केलेला आहे. मग निधी गेला कुठे? इतका निधी मंजूर केलेला आहे ना, सरकारने सांगितलंय, की बाबा 1 फेब्रुवारीला की आम्ही एवढा-एवढा निधी मंजूर करून देतोय लाडकी बहीण योजनेसाठी. मग इतका निधी गेला कुठे? कुठं कोणाच्या गळ्यामध्ये गेला, कोणाच्या फुटामध्ये गेला, की कोणाच्या कुठे गेला? तर हे सांगणं सरकारनं अपेक्षित आहे. राहिलेल्या लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिलचा हप्ता भेटणार आहे की नाही? कारण या तुम्ही जी-आर आणता आणि जी-आर नंतर वाटतं लाडक्या बहिणींना काही वितरण सुरू होतं. युट्यूबरला सुद्धा वाटतं, की वितरण सुरू होतं, पण वितरण झालेलं नाही आहे. तर तुम्ही विचार करा लाडक्या बहिणींनो, की ज्याही बहिणी आता सरकारने पात्र असून सुद्धा काय केलंय, अपात्र केलेला आहे, त्यांचा लाभ आतापर्यंत पाठवलेला नाही आहे. तर या बहिणींना हप्ता भेटणार की नाही याबद्दलची सविस्तर माहिती देणं अपेक्षित आहे. आदित्यताई, तुम्ही गरीब लाडक्या बहिणींना कधी न्याय मिळवून देणार आहेत? स्वतःला महाराष्ट्राच्या महिला व बालविकास मंत्री म्हणून घेतात आणि महिलांच्या समस्या तुम्ही समजून घेऊ शकत नाही. ज्या या 1500 रुपयामधून लाडक्या बहिणींनी आपल्या मुलांचं शिक्षण आहे, आरोग्य आहे किंवा छोटे मोठे उद्योग सुरू केले, पण आता या तुमच्या चुकीच्या धोरणांमुळे ज्या बहिणी खरंच पात्र आहे, खरंच गोरगरीबीन बहिणी आहेत, त्यांचा लाभ आता बंद झालेला आहे. तर मग त्या बहिणींनी जावं कुठे? त्या बहिणींनी करावं काय आता? हे प्रश्न अपेक्षित आहे. आणि जर युट्यूबर सुद्धा या ठिकाणी काही बोललेच नाही, यांनी सुद्धा आवाज उठवला नाही, तर तुम्ही लाडक्या बहिणी ज्या आज पात्र आहेत, ज्यांना पैसे भेटलेले आहेत, त्यांचाही लाभ तुम्ही बंद करणार आहात. म्हणून प्रत्येक बहिणींना एवढं सांगतोय, की तुम्ही याबद्दल प्रश्न विचारणं अपेक्षित आहे. तुम्ही विचारा, कमेंट बॉक्समध्ये टाका. जितकं काही असेल मी सुद्धा लाडक्या बहिणींनो तुमच्यातर्फे महाराष्ट्राच्या महिला व बालविकास विभागामध्ये जातो, अधिकाऱ्यांना भेटतो. नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न बघा, टाका. तुम्ही जर बघितलं असेल लाडक्या बहिणींनो, की 20 तारखेला जी-आर आला. जी-आर आल्यामुळे सर्वांना वाटलं होतं, की आता वितरण सुरू होणार. काल अपेक्षित होतं, पण कालही नाही झालं. तर आज अपेक्षा करून या सरकारकडून काही इलाज नाहीये. सरकार नालायक आहे, ढोंगी आहे, मतलबी आहे, बोगस आहे लाडक्या बहिणींनो. तुमच्या प्रतिक्रिया काय नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका. सोबतच बघा लाडक्या बहिणींनो, 20 तारखेला जो जी-आर आलेला, यामध्ये त्यांनी खूप काही सांगितलं आहे. बघा, प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत पाठवण्याबाबत दक्षता घ्यावी. मग प्रत्येक महिन्यामध्ये 10 तारखेपर्यंत तर वितरण का बरं तुम्ही 2 महिन्याचं पेंडिंग ठेवता? इतकं बोगस का? इतकं म्हणजे लाडक्या बहिणींना म्हणजे या महाराष्ट्रातील जनतेला मूर्ख बनवण्याचं काम तुम्ही का करता? इथे लिहिलं ना, प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत पाठवण्याबाबत दक्षता घ्यावी आणि वितरण बघा लाडक्या बहिणींनो कधी होतं आपल्याला. सोबतच बघा, विभागाने अनुसूचित जातीच्या नवबुद्ध प्रवर्गातील महिला लाभार्थी संख्या उपलब्ध करून देण्यात यावी. तसेच अनुसूचित जाती नवबुद्ध प्रवर्गातील घटक कार्यक्रमांतर्गत उपलब्ध करून देण्याबाबत येणाऱ्या निधीचा विनियोग अनुसूचित जातीच्या नवबुद्ध प्रवर्गातील लाभांकरिताच होईल, याबाबत दक्षता घ्यावी. मग या बहिणींचा लाभ का बंद केला? इथे तुम्ही लिहत आहात, तर त्या बहिणींना वाटतं, की आज नाही उद्या भेटेल, उद्या नाही परवा भेटेल. पण गेल्या 2 महिन्यापासून आता तिसराही महिना संपत आहे. तिसरा महिना संपायला फक्त 8 दिवस बाकी आहे. तर सरकार, तुम्ही कुठं आहात? तुम्ही झोपलेला आहात का झोपल्याचं नाटक करत आहेत? हे सुद्धा एकदा सांगावं. तुम्ही एक पत्रकार परिषद घेऊ शकत नाही. त्या बहिण्यांच्या प्रश्नांना तुम्ही उजेडा देऊ शकत नाही. तर मग तुम्ही कोणतं सरकार आहे? हे बघा, हे प्रश्न विचारणं अत्यंत गरजेचं आहे लाडक्या बहिणींनो.
पात्र असून देखील हप्ता आलेला नाही म्हणजे अपात्र केलं का? मग जी-आर कशासाठी आहे? यावेळेसचा हप्ता आला नाही म्हणून खरंच तुम्हाला तुमच्या मनामध्ये आक्रोश निर्माण झालाय का? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे जे सरकार आहे ना, एकदम नालायक आहे, ढोंगी आहे, मतलबी आहे. अजून काय-काय शब्द आहे, आपल्याकडे खूप शब्द आहे, पण आता वापरू शकत नाही लाडक्या बहिणींनो. पण या ठिकाणी तुमचा आक्रोश येणं अपेक्षित आहे. जर तुम्ही आक्रोश आणलात तरच लाडक्या बहिणींनो, आपले जे हे पुढच्या जे हप्ते आहेत ते सुद्धा सुरळीत राहील किंवा ज्या बहिणींना आता आता हप्ते भेटले त्यांचेही हप्ते भेटतील. तर या ठिकाणी तुम्ही आवाज उठवणं अपेक्षित आहे, गरजेचं आहे. तर तुम्ही महाराष्ट्राच्या जिल्ह्याच्या ठिकाणी असलेले महिला व बाल विकास असेल किंवा चाइल्ड डेव्हलपमेंट विभाग असेल, आपल्या तालुका लेव्हलवर किंवा ग्रामपंचायत असेल, तुम्ही तिथे जाऊन प्रश्न विचारणं अपेक्षित आहे म्हणजे आहे. लाडक्या बहिणींनो, आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.